डॉक्टर मोहन गायकवाड, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी व समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासाठी, याच सोबत पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा या उद्देशाने परिसरातील कामगार बंधू व नागरिकांना बरोबर घेऊन संस्कार प्रतिष्ठान या संस्थेची 9 मे 2005 रोजी स्थापना केली. संस्थेने आपले कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, पर्यावरण असे विस्तृत क्षेत्र निवडले. प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी गडचिरोली, चांदर, भोरगिरी, गोपाळपाडा यासारख्या दुर्गम भागात स्वतः जाऊन तेथील आदिवासींना कपडे आणि धान्य देऊन त्यांच्या सोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला जातो. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील आश्रमाला भेट देऊन तेथील आदिवासी बांधवांना कपडे, औषधे, साखर वाटप केले जाते. माळीण व अडिवरे येथे भीषण नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या ग्रामस्थ बांधवांच्या मदतीला संस्कार प्रतिष्ठान धावून गेले आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरज ओळखून सलग 4 वर्ष त्यांना जीवनावश्यक साहित्य पुरवले. केरळमधील 2018च्या महाभीषण पूरपरिस्थितीकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. अशा वेळी संस्कार प्रतिष्ठान मागे कसे राहणार? लागलीच प्रतिष्ठानच्या वतीने तेथील जनतेला धान्य व कपडे पुरवण्यात आले. तसेच 10 दिवस त्यांच्यासाठी आरोग्य तपासणीचे शिबिर व औषध वाटप केले. तेथील प्रवासात सापडलेल्या एका अपघातग्रस्तास तातडीने मदत करून त्याचे प्राण वाचवले. सांगली, कोल्हापूर व बदलापूर येथील शाळेमध्ये पूरग्रस्त विद्यार्थ्यांना तसेच अनेक आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना धान्य, वह्या व पुस्तके पुरवले. कोल्हापूरमधील पूरग्रस्त दिवाळी कशी साजरी करणार या चिंतेत संस्कार प्रतिष्ठानच्या सभासदांनी घरातील दिवाळी सोडून कोल्हापूरमधील लोकांच्या घरी जाऊन शिधा वाटप केले, रांगोळी काढली, आकाश कंदील लावले व त्यांच्या सोबतच भाऊबीज साजरी करून त्यांचं दुःख हलके करण्यास हातभार लावला. सातारा जिल्ह्यातील एहसास या विशेष मुलांच्या आश्रमास दिवाळी सणात पालकत्वाच्या नात्याने धान्य दिले. आपण वाढदिवस केक कापून साजरा करतो, मात्र डॉक्टर मोहन गायकवाड यांनी स्वतःचे वाढदिवस रुग्णालयात फळ वाटप, अनाथ आश्रमात आंबे वाटप व अंधांना अन्नदान करून साजरे केले. संस्कार प्रतिष्ठानच्या सभासदांच्या मनात भूतदया सुद्धा जागृत असते. म्हणूनच दुष्काळी परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील चिलवडी तसेच बीड येथील चारा छावणीमध्ये चारा वाटप केले व पाण्यासाठी टाकी भेट दिली. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील वरघड या दुर्गम भागातील वस्तीवरील कुटुंबांची तहान भागविण्यासाठी डोंगराळ भागात पाण्याची टाकी बांधून दिली. भारत पाकिस्तानच्या अटारी बॉर्डरवरच्या सैनिक बांधवांसाठी संस्कार प्रतिष्ठानच्या भगिनीसोबत रक्षाबंधन साजरे केले. 2002 पासून आतापर्यंत 24 वेळा रक्तदानाची शिबिरे भरवून गरजू रुग्णांसाठी रक्तदान करून ते रक्तपेढ्यापर्यंत पुरवले. तसेच डॉक्टर मोहन गायकवाड यांनी स्वतः 76 वेळा रक्तदान करून एक आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड, बिजलीनगर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर भरवून गरजूंना मार्गदर्शन केले. दरवर्षी संत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी अनेक वेळा मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवले. तसेच पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायासाठी ठिकठिकाणी मसाज करून देण्याची व्यवस्था केली. दरवर्षी जागतिक एड्स दिनानिमित्त रस्त्यावरील ट्रक ड्रायव्हर यांचे प्रबोधन करण्यात आले.
तसेच शालेय विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन जनजागृती फेरी काढण्यात येते। स्वाईन फ्लू आणि डेंगी सारख्या भीषण आजाराची जाणीव योग्य प्रकारे होण्यासाठी फेरी काढून लोकांना मास्कचे वाटप केले। महाराष्ट्र शासनाच्या पल्स पोलिओ या राष्ट्रीय उपक्रमात संस्थेचे सभासदांनी सहभागी होऊन हातभार लावले। काळेवाडी येथे गरजू महिलांसाठी बचत गटाची स्थापना करून त्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली। दरवर्षी गणेश उत्सवाच्या काळात पोलिसांसोबत बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्यावर येणारा ताण कमी व्हावा या उद्देशाने संस्थेचे सभासद वाहतूक नियंत्रण करतात। मतदान हा केवळ अधिकार नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे ह्याची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येते। असुरक्षित वाहतूक, सोनसाखळी चोरी, घरफोडी, दहशतवाद अशा अनेक समस्यांबाबत समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी वेळोवेळी फेरींचे आयोजन केले जाते। मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या पोलिसांना कृतज्ञतेच्या भावनेने श्रद्धांजली अर्पण केली जाते। आदिवासी बांधवांच्या समस्यांबाबत पुढाकार घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली। पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवून थेरगाव, बिजलीनगर, चिंचवडेनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ तांडा, घोडेश्वर अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। वाघजाईमध्ये 2500 वृक्षांचे रोपण केले, तर मावळमधील वारू येथे 1000 बियांचे रोपण केले। पर्यावरण जागृती फेरीही घेतली। आतापर्यंत 2,50,000 वृक्ष लागवड केली। जलपर्णीमुळे प्रदूषित झालेल्या पवना व इंद्रायणी नदीची अनेक वेळा स्वच्छता करण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी श्रमदान केले व करत आहेत। संत गाडगे महाराज यांचेकडून स्फूर्ती घेऊन व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देऊन चिंचवड गाव व अकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्यासंदर्भात समाज प्रबोधन केले। 27 वर्षांपासून दरवर्षी गणेश उत्सवात अजाणतेपणे व अंधश्रद्धेपोटी होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती केली जाते। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा यासाठी समाज बांधवांचे प्रबोधन केले। तसेच नदी पात्रात मूर्तींचे व निर्माल्यांचे विसर्जन न करता निर्माल्य व मूर्तीदानाची संकल्पना मांडली। त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत गेला। ही संकल्पना आता महापालिकेने सुद्धा स्वीकारली असून जनसामान्यांच्या भावनांना धक्का न पोहोचता गणेश मूर्तीचे हौदात विसर्जन करून मूर्तीचे दान घेतले जाते। या उपक्रमाची दखल DEF अर्थात डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली। फटाक्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची जाणीव जर लहान मुलांमध्ये निर्माण केली तर त्यांचा हट्ट कमी होईल व आपोआपच फटाके उडविण्याचे प्रमाण कमी होईल हे जाणून शालेय मुलांच्या सहभागातून फटाके मुक्त दिवाळीची संकल्पना राबवली गेली। भविष्यात जाणवणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्षतेची जाणीव व पर्यावरणाचे संवर्धन यासाठी फेरी काढून पाणी वाचवा हा संदेश समाजापर्यंत पोहोचवला जातो। महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी व जोपासण्यासाठी 2005 पासून दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे संस्कार जत्रेचे आयोजन करण्यात येते। यामध्ये विविध स्पर्धा घेऊन मुलांच्या कलागुणांना वाव देण्यात येतो। प्रावीण्य दाखविणाऱ्या मुलांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते। या अंतर्गत समूह नृत्य, समूह गीत, वैयक्तिक नृत्य, नाट्य स्पर्धा, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, फॅन्सी ड्रेस, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, कवी संमेलन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते। या संस्कार जत्रेमधून बेटी बचाओ, बेटी पढाओ व व्यसनमुक्तीचा प्रचार केला जातो। यात वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे सुद्धा आयोजन करण्यात येते। या जत्रेला अनेक महान व्यक्तींनी उपस्थित राहून संस्कार प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले। या सर्वांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये अभिनेत्री आशा काळे, मधु कांबीकर, सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री जयमाला इनामदार, अविनाश खर्शीकर, राहुल सोलापूरकर,
अभिनेत्री सुवासिनी देशपांडे, सौरभ गोखले, डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे, मंजिरी यशवंत, बाबासाहेब पुरंदरे आहेत, श्रीपाल सबनीस, विठ्ठल वाघ, मंगेश तेंडुलकर. प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक द मा मिराजदार यांनी उपस्थिती लावली. जागतिक मधुमेह दिनानिमित्त डायबेथॉन स्पर्धेत सहभागी झाले. जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. मुलांसाठी स्केटिंग स्पर्धेचे आयोजन केले. तसेच मोफत कराटे प्रशिक्षणाचे वर्ग भरवले. 2005 पासून सुरू झालेला हा संस्कार प्रतिष्ठानचा प्रवास अव्याहत चालू असून हा कधीही न संपणारा आहे. संस्कार प्रतिष्ठानचे हे लढवय्ये सभासद रात्रीचा दिवस करून अडल्या नडलेल्यांना, संकटात सापडलेल्या बांधवांना माणुसकीचं दर्शन देतात. त्यांच्या या कार्याला त्रिवार सलाम. धन्यवाद.